नमस्कार मंडळी. सकाळी सकाळी मस्त असा चहा वगैरे घेतला ना वाफाळलेला, छान वाटतं. आणि ना आता आम्ही ना असं रानात राहतो, म्हणजे शेतावर राहतो, तर तिथे कसं असतं, थोडीशी थंडी वाजते सकाळच्या वेळेस. मग थोडं स्वेटर वगैरे घालूनच बसावं लागतं. 8 वाजेपर्यंत जरा ऊन येईस्तोवर वाटतं आणि नंतर मग छान वाटतं. आता आम्ही इथे उठलो आहे 6:30ला, म्हणजे 6:30 पावणे 7 झालेले होते. आणि आता चहामध्ये तूप टाकून खैरनार सर चहा घेत आहे. त्यांचं म्हणणं आहे, आतड्यांना ना 1-2 आठवड्यातून 1-2दा तरी असं तूप टाकून जर चहा पिला ना, काय म्हणतात, ग्रीस होतं म्हणे आतड्यांना, तर ते घ्यावं म्हणे. ठीक आहे म्हटलं, मी पण इकडे चहा घ्यायला बसली. आणि ना गरम पाणी वगैरे पिलं का नंतर चहा आम्ही घेतो आणि थोडंसं फिरून येतो, म्हणजे आमच्या आमच्या इथेच शेतातच फिरतो. थोडंसं कधी कधी रस्त्यावर जातो. आणि मी ना आज तुम्हाला माझा डेली रुटीनचा बाकीचा भाग काहीच दाखवणार नाही आहे. आज फक्त आमच्या शेतात फिरणार आहोत आपण. आणि मस्त आज एक रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे मी, छान अशी केलेली आहे आज. तर आता चहा घेते. मला मात्र ना बिना साखरेचा असतो, मग मी तो नंतर ठेवला माझा, त्यांना आधी देऊन दिला चहा. तुम्ही नेहमी व्हिडिओत बघतात की आमचं हे फार्म हाऊस आहे, आणि म्हणजे फार्म हाऊस म्हणजे शेतातलं घर आहे बरं का. इथे काही स्विमिंग टँक वगैरे असं काही नाही आहे. छान अशी झाडं लावली आहेत आणि त्याची देखभाल पण करतो आम्हीच, आमचं आमचं मेंटेन करतो. आणि आता मस्त असं बघायला आलेलं आहोत आपण, जे स्वतः केलेलं असतं ना, जे निर्माण केलेलं असतं किंवा ज्याची आपण जोपासना करतो, ते बघायला खूप छान वाटतं आणि मनाला पण आल्हाददायक वाटतं. सकाळची सुरुवात खूप अशी छान झालेली आहे. बघू शकता मस्त असे फुलं, झाडं आणि ते वेली वगैरे अशा छान चढलेल्या, आणि हिरवंगार असं सगळीकडे दिसलं ना, तर डोळ्यांना पण असं छान असतं. असं म्हणतात की सकाळी उठल्या उठल्या ना हिरवा रंग बघावा, म्हणजे पानं फुलं असे बघावे, तर त्याच्याने ना नजर पण चांगली राहते. तर अच्छा असो. मग आता हे आमचं फिरणं चालू आहे. आमचं गेटजवळ आता गबरू जाऊन बसलेला आहे. त्याचा एकच कार्यक्रम असतो, एक कुत्रे वगैरे दिसले किंवा कोणी बैलगाडी आली की लगेच तो भुंकायला लागतो. अळूची पानं पण भरपूर अशी आलेली आहेत. आणि आंब्याला बघा मोहर आलेला आहे, तो छोटासा आहे. मी नाही म्हणत होती खैरनार सरांना, म्हटलं तो खुडून घ्या, पण त्यांचं म्हणणं आहे बघूया काय होतं. केळाचा घड पण इतकं मस्त आलेला आहे ना. तर आता असं सकाळी सकाळी हे सगळं बघितलं ना भारी वाटतं आणि गुणगुणावं असं वाटतं. चला म्हटलं, आता आंघोळ वगैरे झालेली आहे, छान अशी देवपूजा केली, मस्त आपल्या अंगणातले सगळे फुलं आणलेले आहेत. आणि आता ना भरपूर फुलं असल्यामुळे ना खैरनार सर फुलं तोडायला विरोध नाही करत. नाही तर आधी काय होतं, मला फुलंच तोडू द्यायचे नाही ते देवासाठी. मी म्हणायचे अहो 1-2 तर द्या, ते पण नाही म्हणायचे, राहू दे झाडावर राहू दे. आणि आता भरपूर असल्यामुळे काय झालं आहे, तर चला तोडले तर नवीन येतील ना. झाडांना पण कसं असतं, झाडं मग काय होत आहे, तेव्हा फुलांकडेच लक्ष देऊन त्यांची वाढ मग हे होते ना कमी, असं म्हणतात. तर म्हटलं मग चला आपण पण आता आणत जाऊ, म्हटलं निमित्त पण झालेलं आहे आता आणायला. आज मी आपल्याला डेली रुटीन अजिबात शेअर नाही करणार आहे. छान असं आपण रेसिपी बघणार आहोत. भरपूर अशी गाजरं होती, पण खाऊन पिऊन हे 2 उरले होते. म्हटलं चला याचं ना आपण गाजराचं काहीतरी वेगळं असं डिश करूया. तर मी आता गाजर किसून घेतले. आता इथे कपभर गाजर आहेत. मस्त गाजराचा केक करायचा आपल्याला, म्हणजे किसलेलं 1 कपभर आहे. आणि त्या मापानेच इथे साखर, दूध कसं वापरायचं ते पण मी सांगते. तर बघा त्याच मापाने आता इथे मी साखर घातलेली अर्धा कप, म्हणजे एकच तुम्ही वाटी वगैरे घ्या आणि त्या मापाने सगळं साहित्य घ्या. एकदम मस्त अगदी व्यवस्थित होतं. आणि पाव कपभर मी इथे तेल घेतले, म्हणजे वाटीने घेतले तर पाव वाटी घ्या. आणि आता दूध घेतले, तर यातलं दूध मी अर्धं टाकणार आहे आणि अर्धं मी नंतर टाकणार आहे. लागलं तर टाकायचं, नाही तर नाही टाकायचं म्हटलं. आता याला मिक्सरला दळून घ्यायचं. मस्त असं फिरवून घेतलं मिक्सरला, बघा किती छान क्रीम तयार झाला आहे की नाही, एक नंबर असं दिसतंय. आणि आता याला बाजूला ठेवूया. आणि आता आपला हा केक टीन तयार करून घेते. आणि काय नाही, आपण मस्त असं पातेल्यात करणार आहे, ओव्हन नाही काही नाही. मस्त पातेल्यात हा केक इतका भारी होतो ना. त्याला आता तेल वगैरे लावून तयार करून घेतलेलं आहे, तयार केलेलं आहे. आता लगेच आपण केकचं बॅटर तयार करून घेऊ. तर त्याच्यासाठी आता इथे घातलेलं आहे आपण दळलेलं ते दूध, साखर आणि तेल. तर आता पीठ घेतलं, म्हणजे पीठ म्हणजे तुम्ही गव्हाचं घ्या किंवा मैदा घ्या. मी इथे 1.5 कप मैदा घेतलेला आहे. गव्हाच्या पिठाचा पण खूप छान होतो. आता चांगलं चाळून घेतलेलं आहे. चाळल्यानंतर याला मिक्स करायचं आपल्या त्या दुधात, त्याच्यात म्हणजे त्या मिश्रणामध्ये. आता मिक्स केल्यानंतर हे गाजर घातलेलं आहे. गाजर आपला हा 1 कपभर किसून आहे आणि दूध लागलं तर वापरणार आहे.
आता बघा, कारण काय आहे, मी दूध का अर्धच टाकलं, कारण गाजरालाही पाणी सुटतं ना, मग त्याच्यामुळे जर ते पातळ झालं तर केक आपला व्यवस्थित होणार नाही. तर बघा आता मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे. इथे काही मला दुधाची गरज पडली नाही, म्हणजे आपण फक्त अर्धा कप दूध इथे वापरलेलं आहे. आणि ही छानशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की बघा, ट्राय करा. आता बघा, ड्रायफ्रूट्स घाला, नंतर टुटी फ्रुटी घाला, नंतर वेलची पूड घाला, हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घाला. आणि वेलची पूड वगैरे घातलेली आहे. त्यानंतर काय करायचं, 1 किलोचं शॅचे घ्यायचं, ते टाकायचं, त्याच्यावर अगदी अर्धा चमचा दूध टाकलं आणि ते इनो ना ॲक्टिवेट करून घेतलं, म्हणजे ना ते मस्त असं फुलेल. आता बघा, हे पीठ छान असं फुलून आलेलं आहे, आपलं 1 नंबर झालेलं आहे. आता याला आपण केक टीनमध्ये टाकून घेऊ. केक टीनमध्ये टाकल्यानंतर ना लगेचच याला आपल्याला पातेल्यात मात्र ठेवायचं आहे बरं का. थोडंसं टॅप करून घ्यायचं, म्हणजे ना थोडंसं हलवून घ्यायचं, म्हणजे काय आपटून घेतो ना आपण तसं. वरून मस्त बिया लावलेल्या आहे, खरबूज टरबूजच्या तुमच्याकडे असतील त्या लावा. पातेलं ठेवलं, एक रिंग ठेवली, केक टीन ठेवला, नंतर वरून झाकण आणि असा सुती कपडा ठेवा. गॅस चालू करा आणि गॅस ना 2 मिनटं फुल गॅस ठेवा, नंतर अगदी लो टू मिडियमवर ठेवून मस्त असा 35 मिनटात आपला हा केक 1 नंबर तयार होतो. मध्ये मी एकदा चेक केलं होतं बरं का. तर आता हा केक काढून घेऊया. थोडं याला ना आपल्याला गार करायचं आहे. थोडंसं गार केलं ना म्हणजे काय होतं, पटकन तो निघतो आणि आपल्याला कट जेव्हा करायचा असतो ना तोही छान होता. तर बघा, कडा सोडून घेतल्या आणि केक बघा 1 नंबर झालेला आहे. असा हा गाजराचा केक खूप मस्त होतो, लागायलाही छान लागतो. आणि अजून हेल्दी तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ आणि साखरेऐवजी गूळ पण वापरलात तरी चालेल. बघू शकता, वाव, 1 नंबर झालेला आहे. आणि असा तुम्ही गोल टीनमध्ये ठेवला तर एखाद्या बर्थडेला पण मस्त होईल ना. बघा, जाळी किती सुंदर आलेली आहे ना. आणि आपण जे ड्रायफ्रूट्स वगैरे टाकले, टुटी फ्रुटी टाकली, ती मुलांना खूप आवडते आणि ते अगदी आवडून खातात. तर इतका सुंदर असा केक झाला आहे. तुम्ही पण करा. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा बरं का.